श्री स्वामी समर्थ 1 फेब्रुवारी 2025ला आहे गणेश जयंती। श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुक्ल चतुर्थी। आणि माघ शुक्ल चतुर्थी हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो। याच दिवसाला विनायक चतुर्थी असे सुद्धा म्हटले जाते। या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये 1 सहस्रपटीने जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते। गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने ही सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात, म्हणजेच त्या तिथीला पृथ्वीवरती ती जास्त प्रमाणामध्ये येऊ शकतात। आणि या दिवशी जर आपण काही खास उपाय केले तर निश्चितपणे याचे फळ जे आहे तर ते मिळत असते। स्कंद पुराणानुसार गणेश जयंतीच्या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारण्यासाठी कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला होता। या दिवशी काही ठिकाणी हळदी कुंकूचा वापर करून मूर्ती बनवून गणपती बाप्पांची पूजा करतात। म्हणजे हळदी कुंकवापासून गणपती बाप्पांची मूर्ती बनवली जाते आणि त्या मूर्तीची पूजा केली जाते। तर काही भागांमध्ये गणेशोत्सव जो आहे तर तो सुद्धा या दिवशी साजरा केला जातो। तर अशा या गणेश जयंतीच्या दिवशी मुलांसाठी एक उपाय आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला एके ठिकाणी फक्त 1 नारळ अर्पण करायचा आहे। मुलांच्या बाबतीत कोणतीही समस्या असेल तरी सुद्धा हा उपाय करता येतो। हा उपाय कसा करायचा, कधी करायचा, कोणी करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। या दिवशी प्रत्येक आईने किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी 1 नारळ जो आहे तर तो नक्की एका ठिकाणी अर्पण करावा। गणपती बाप्पा जे आहेत तर ते सुखकर्ता आहेत, विघ्नहर्ता आहेत, त्याचप्रमाणे ते बुद्धिदाता आहेत, मंगलदाता आहेत, इच्छापूर्ती करणारे दैवत म्हणजे हे गणपती बाप्पा। गणपती बाप्पा त्यांच्या भक्तांच्या जीवनामध्ये कधीही संकटे येऊ देत नाहीत, तसेच भक्तांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या बाप्पा नष्ट करत असतात। या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे, शक्य असेल तर लाल रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। आवर्जून बाप्पांना आपल्याला दुर्वा अर्पण करायची आहेत। जास्वंदीचं फूल बाप्पांना खूप प्रिय आहे, तर लाल रंगाची जास्वंदीची फुले बाप्पांना अर्पण करायची आहेत। फोटो असेल तर त्या फोटोला आपण या फुलांचा हार बनवून किंवा दुर्वांचा हार जो आहे तर तो बनवून सुद्धा अर्पण करू शकतो। यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा बुंदीचे लाडू आपण नैवेद्यामध्ये ठेवू शकतो आणि काही जमलं नाही तरी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे, आरती करायची आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता आपल्याला हा उपाय जो आहे तर तो मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे। आपल्या सोयीनुसार दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा आपण हा उपाय करू शकतो। आई हा उपाय करू शकते, वडील हा उपाय करू शकतात, मुले स्वतःसुद्धा आपल्या प्रगतीसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकतात। आता हा उपाय जो आहे तर तो मूल जरी लहान असेल तरी आपण करू शकतो, एकापेक्षा जास्त मुलांसाठी करू शकतो, मोठे मूल असेल, नोकरी करणारे असेल, अगदी लग्न झालेले जे मूल आहे तर त्या मुलासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो। लहान मुले जी आहेत तर ती काय करतात, सतत किरकिरेपणा करतात, चिडचिडेपणा करतात किंवा हट्टीपणा करतात, ऐकत नाहीत, तर कधी कधी त्यांना नजरदोष निर्माण होतो। शाळेत जाणारी मुले आहेत तर त्यांना वाचलेले लक्षात राहत नाही, स्मरणशक्ती कमजोर पडते, खूप अभ्यास करतात परंतु परीक्षेच्या वेळी सर्व विसरते, अभ्यासामध्ये मन लागत नाही। बऱ्याच वेळेला मुलांचं तोंड देखलं कौतुक केलं जातं आणि जे लोक कौतुक करतात तर त्यांच्या मनामध्ये मात्र आपल्या मुलांबद्दल वाईट भावना असते आणि यामुळे काय होतं तर मुलांना नजरदोष निर्माण होतो, मुले सतत आजारी पडतात किंवा आपली मुले वाईट गोष्टींच्या आहारी गेलेली असतील, व्यसनाच्या नादी लागलेली असतील, नोकरी असेल तर नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही, प्रमोशन मिळत नाही किंवा नोकरी शोधत आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही, अशी आपल्या मुलांबद्दलची कोणतीही समस्या असेल तरी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करता येतो। आता मंदिरामध्ये जाताना आपल्याला काय करायचं आहे, 1 लाल रंगाचं कापड, 1 नवीन नारळ, नारळ जो आहे तर तो नवीन असावा, न सोलता नारळ घ्यायचा आहे, शेंडी असलेला नारळ असावा,
कधीही कुठल्याही गोष्टीसाठी वापरलेला नारळ घ्यायचा नाही, तर नवीनच नारळ उपायासाठी घ्यायचा आहे. स्वच्छ एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. यासोबत 21 दुर्वा, गुळ खोबरे, जास्वंदीचं फूल आणि आपल्याला एक दिवा घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे. दिवा जो आहे तर तो आपल्याला शक्यतो कणकेचा घ्यायचा आहे. कणकेचा दिवा बनवायचा आहे. यामध्ये आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं, गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आपल्याला हा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा. दिव्याची जी वात आहे तर ती उत्तर दिशेला करायची किंवा पूर्व दिशेला करायची. दिवा प्रज्वलित करायचा. त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं, फूल अर्पण करायचं. त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं. त्यानंतर बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं. 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या. गूळ खोबरे जे आहे तर ते नैवेद्य म्हणून ठेवायचे. तसेच यासोबत आपण फळे जी आहे तर ती सुद्धा नैवेद्यामध्ये ठेवू शकतो. डाळिंब जर मिळालं तर नक्की आपण डाळिंब बाप्पांना अर्पण करायचं आहे. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ज्या इच्छेसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ती इच्छा बाप्पांना सांगायची आहे की माझ्या मुलांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळू द्या, त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होऊ द्या. किंवा अगदी आपली जरी घरातील एखादी इच्छा असेल, म्हणजे पैशासंबंधीची समस्या असेल किंवा घरामध्ये सतत कोणी आजारी पडत असेल, तरीसुद्धा या समस्येसाठी सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो नक्कीच करू शकतो. तर आपली जी समस्या आहे तर ती बाप्पांना सांगायची. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपण जो नारळ घेतलेला आहे आणि जे कापड घेतलेलं आहे त्या कापडामध्ये हा नारळ गुंडाळून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हा नारळ आपल्या ओंजळीमध्ये म्हणजे आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. आणि बाप्पांना आपली समस्या सांगून ती नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करून आपल्याला 11 वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. 1 वेळेला संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे. 11 वेळेला आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणणे शक्य नसेल तर किमान 1 वेळेला आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. 1 वेळेला संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे. आणि हा नारळ त्या कापडासह गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचा आहे. म्हणजे गणपती बाप्पांच्या चरणावरती आपल्याला तो अर्पण करायचा आहे. मुलांची अगदी प्रवेश प्रक्रिया जर होत नसेल तरीसुद्धा आपण असा नारळ जो आहे तर तो बाप्पांच्या चरणावरती जर या दिवशी अर्पण केला तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मुलांच्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. कारण गणपती बाप्पा जे आहेत तर ते बुद्धिदाता आहेत. आपल्या मुलांना बुद्धी देण्याचं काम जे आहे तर ते गणपती बाप्पा करत असतात. आपल्या मुलांची बुद्धिमत्ता जी आहे तर ती तल्लख होण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, तर यासाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो. आता एकापेक्षा जास्त मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा असेल तर आपल्याला 2 मुलांसाठी उपाय करायचा असेल तर 2 नारळ लागतील आणि 2 लाल कापड घ्यायचे आहेत. आणि जेव्हा आपण एका मुलाचा उपाय करतो तर आपल्या मुलाचं नाव घेऊन समस्या सांगून तो नारळ अर्पण करायचा. पुन्हा दुसऱ्या मुलाचं नाव घेऊन त्याच्याबद्दलची समस्या सांगून तो नारळ अर्पण करायचा. तर असं आपण एकापेक्षा जास्त मुले असतील तरीसुद्धा हा उपाय जो आहे तर तो नक्कीच करू शकतो. जेणेकरून मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होईल, नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल.